हाय गाईज. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात? मजेतच राहा आणि मजेतच राहायला पाहिजे. हो Yes. कळलं त्यांना. सो गाईज आज जाड्याचा बर्थडे. हॅपी बर्थडे. हो, थँक्यू. हा सो गाईज सो म्हणून मला ना एकदम नर्वसनेस झालाय. यार मला पण नर्वसनेस वाटतोय. काय सांगू, मला पण काय बघताय सुचत किती नाही मला बोलायला. घाम वगैरे आलाय. मला पण खूपच आलाय. माझी ऍक्टिंग करू नाही रे. सो आम्ही आज चाललोय दर्शनाला गजानन महाराजांच्या मठात. सो तुम्हाला पण घेऊन चाललो. आम्ही विचार केला जातेच तर व्लॉगिंग करूया. पण बाहेर चाललोय महत्वाचं, पहिल्यांदाच आम्ही बाहेर जाऊन व्लॉगिंग करणार आहे. नाही आपण एकदा केलेली बीच वरती. हो केलेली. केलेली. पण तिथे आपण हातात कॅमेरा नव्हता असं पकडला ना. पण हो तसंच होता. हो बरोबर. पण एकदम पीक लेवलची नर्वसनेस झाली आमच्या दोघांमध्ये. पण मला विचार करून कसं गरम व्हायला लागलंय. खूपच छान दिसेल. आज बर्थडे माझा आहे की तुझा आहे तेच कळत नाहीये. गाईज मी साडी घातली. मी जलस कळ्या. गाईज मी ह्याला पण आज न्यू कपडे दिलेत माहितीये का? दाखव. किती छान दिसतंय. छान आहे. बर्थडे बॉय ग्लो करतच चाललाय. तर मला म्हणायचं होतं, आम्हाला खूप नर्वसनेस होते. एवढं नर्वस वाटतंय. हा गाईज नर्वसनेस जाऊ द्या. मला रोहितने हे घेतलंय. मग तरी बोलतोय मी, अजून का बोलत नाहीये. मी किती वेळ झालं वाट बघतोय की आत्ताच बोलेल, नंतरच बोलेल. थँक्यू सो मच. मला खूप दिवसापासून कसं वाटतंय तुला? छान वाटतंय ना? काय माहितीये का, ती खूप दिवस झाले 2-3 महिने झाले मी बघायची की रोज स्टॉप करत होते. अशीच प्रो करायची, तिथे यायची, थांबायची 2 मिनिटं थांबायची. मी तिथे भरपूर वेळा ऑब्झर्व केलंय. असं ती भरपूर वेळा तिने केले. पण ती कसं प्राइस थोडीशी होती वर, त्याच्यामुळे एवढी नव्हती घेऊ शकत होता रोहित मला. तिचं असं वर खाली व्हायचं. एवढी नव्हती. ऐक माझं. एवढी नव्हती रोहित मला घेऊ शकत होता. पण मी जर विचार करायची की आपण ह्याच्यासाठी दुसऱ्या गोष्टी घेऊया. सो म्हणून मी डिले करत होती. तुम्हाला कधी कळलं काय माहिती. मी भरपूर आलं कधी पण नक्की रे. आज आलंय ते माझं कसं काय माहिती. नेमकंच आज आलंय आणि बर्थडेच्या दिवशीच आलंय. म्हटलं तिला सरप्राईज द्यावंच. बाहेर चाललंय ह्याचा बर्थडे आणि मी ह्याला सरप्राईज नाही. प्रत्येक वेळेस आपलं नवऱ्याचा बर्थडे असला की बायको सरप्राईज देते. आज नवराच सरप्राईज देतोय तुला. थँक्यू सो मच. थँक्यू. कसं आहे, काय छान आवडले ना तुला? थँक्यू. काय तुम्ही पण सांगा कसं आहे. तर आपण आता कुठे बाहेर चाललोय ना आपल्याला, की आपण डायरेक्टली आपण आता बाहेर भेटूया. सो चला. ऐसी छोटी छोटी बातें करते रहती है. गाइस बघा ह्याने माझे डायलॉग सोडले गेल्या व्हिडिओ मधला. खरंच खूप छान दिसतेस. मला थोडस असं लावतात ना ते. खरंच खूप छान दिसतेस. थँक्यू. सो चला आता आम्ही निघालोय. पाण्याची बॉटल वगैरे सगळं घेतलंय. मला पण सांगू दे. तिने आता केसाशी वर बांधले म्हणा, हे असे 2 दिवस खाली असली क्लास दिसते ना भेंडी, काय सांगू तुम्हाला. म्हणून तिला म्हटलं ते लावावंच थोडस, नजर ना लग जाए. हो कळलं त्यांना. तर काय बोलतो ते मी. आणि काहीतरी आहे तिथे गाईज, मी तुम्हाला नक्की दाखवेन. हाय गाईज, आम्ही आता आलोय जस्ट. आता गाडीवरून उतरले. खूप दुमले, म्हणजे बघा किती घाम आलेला आहे आणि खूप नर्वस, गरमीच होते बघा. आताशी दिसली गरमी होते खूप आणि नर्वसनेस पण वाटते जरासा थोडा. आणि आता चाललो आम्ही मठामध्ये दर्शन घ्यायला. तर भेटू थोड्या वेळाने. आणि हे बघा की पुढे कशी चालले. याला काय होतंय? काय नाही मग एवढी का नर्वसनेस वाटतेस? आले, चला मंदिर आले. आम्ही भेटूया थोड्या वेळाने. सो आम्ही आत्ताच दर्शन वगैरे घेऊन आलो. किती शांत वाटतंय ना. डायरेक्ट डोकं थंडच झालं. एकदम थंड, म्हणजे की पूर्ण एकदम शांत वाटत होतं एकदम पूर्णपणे. सो जाण्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. सो आपण इथे ना छोटंसं एकदम गार्डन आहे, तिथे जाऊया. मग मी तुम्हाला दाखवते. ओ शिट, काय चल ना, बघशील तिथे झाड आलंय. गाईज आमची डेअरिंग बघा. आम्ही ना एवढ्या पब्लिक मध्ये पण आम्ही कॅमेरा हातात पकडला. शप्पथ, एवढं कसं तरी होतंय ना. बघून जाते गाडीवरून येते, ते पण बघून जाते आम्हाला.
हा सो गाईज आम्ही तिथे भेटूया. सो गाईज आम्ही तिथे मजा चालू सो गाईज आम्ही इथे आता बसतोय आणि गाड्यासाठी एक सरप्राईज आहे. त्याला काहीच माहिती, त्याला थोडं पण आयडिया नाहीये. तिथेच बसलाय साईडला. काय सरप्राईज सांगा मला पण. ह्याच्यात बोलायचं तर अगं काय सरप्राईज आहे आम्हाला पण सांग, दाखव ना आम्हाला पण, बघू दे मला, मी पण खूप एक्साइटमेंट आहे. कॅमेरा पकड मी दाखवते. ही माझी बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आणलंय. काय आहे काय सांग मला पण. बडा है आणि 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 हे दे इकडे कॅमेरा. सारख्या नवऱ्याला गुलाबासारखं फुल. थँक्यू बाय, खूप छान आहे, खूप छान आहे. अरे थांब, तुझा आवाज येत नसेल. खूप छान आहे का, तुझ्यासारखंच एकदम खूप छान आणि खूप गोड दिसते, तुझ्यासारखं दिसते ते. ओ शिट, आता इथं खोलायला लागेल, काही नक्की बघावं लागेल. काहीतरी दिसतंय असं, बघूयात आता. हे थँक्यू यार. माईक नीट पकडा, आवाज येत नसेल. येतो माहिती येतो. ओ शिट, पेस्ट्री. ओ अरे वा 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 वा, आईला काळ्या खूप थँक्यू यार. थँक्यू. खूपच थँक्यू तुला काळ्या. अरे नाही, ओव्हर ऍक्टिंग कशाला करतोय मी काळ्या. काळ्याला थँक्यू, खरंच काळ्या. ओ हो, छान आहे का? खरंच खूप छान आहे यार, वेगळे. वा 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 वा. हे बघा मित्रांनो, किती छान आणलेत हे बघा, खरंच थँक्यू यार काळ्या. हे चल ना आपण कटिंग करूयात आता. ओके ना. हे आहे, त्याला कागद आहे. कागद आहे ना. अरे हा रे. इथे ठेव खाली, इथे असं. ओके, दिसणार कसं तू? दिसणार नाही का, मी हातात पकडू का ते? तू पुढे सरळ. ओके. अरे अरे हे काढायला लागेल का? खाली ठेव. काळ्याचं असं आहे ते. अरे ते ओढ, वरती ओढ. करू नको. अरे यार, ओ शिट. ओ शिट काय आहे सारखं? थँक्यू काळ्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नोबा, हॅपी बर्थडे टू यू. हे घे. नाही नाही, तू खा ना. छान आहे काळ्या. अरे यार मित्रांनो, खरंच खूप छान आहे, थँक्यू यार काळ्या. मस्त मस्त. हे घे ना, अजून एक घे ना, एक बाईट घे बस, जास्त नाही, आता मीच खाणार आहे. खरंच खूप छान आहे मित्रांनो. काय म्हणायचं मग, दोन शब्द. माझ्या सुंदर बायकोने माझ्यासाठी इकडे छान असं अरेंजमेंट केली, छोटीशी इकडे एकदम छान अरेंजमेंट केली ना, त्याबद्दल खूपच खूपच थँक्यू काळ्या तुला. आणि असंच माझ्यावरती खूप प्रेम करत राहा. थँक्यू. दोन शब्द खूपच छान होते. दोन शब्द खूपच छान. तू बोल ना माझ्यासाठी काहीतरी दोन शब्द. ओ माय गॉड, त्याला कसं काय सुचलं असं? सांग ना. तर दोन शब्द. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि काय बोलू, खूप काय काय याच्यासाठी बोलायसाठी. पण आता मेन ह्याला सुचत नाही काय बोलायला. थँक्यू म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याने मला सपोर्ट केलाय. मला जे काय करायचं असतं त्याला तू कधीच नाही म्हणत नाही, म्हणजे कसलीही गोष्ट असू दे, काही असू दे, हा आपण करूया, चल, हा होईल. जर मी कधी निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग करायला लागली, नाही होणार बाबा, काहीच होत नाही आता लाईफ मध्ये, तर हा नेहमी मला एनकरेज करत असतो. नाही, नक्कीच होईल, आपण करून दाखवू, असं तसं, म्हणजे खूप सपोर्ट करतो हा मला. सो थँक्यू सो मच, माझ्या लाईफ मध्ये आलायस आणि आहेस. थँक्यू सो मच. थँक्यू. अरे दोन शब्द खूपच बोललेस तू, दोन शब्द नव्हते ते, खूपच होते. थँक्यू काळ्या. आवाज सगळ्यात श्वास जात असेल याच्यामध्ये. सो गाईज, आम्ही आता केक खातो, सॉरी पेस्ट्री खातो, आणि आपण भेटूया घरी आता.
सो हाय गाईज, आम्ही आलो Hi, आता. खूप फायनली कंटाळा आलं. दर्शन वगैरे घेतलं, जरा केक कटिंग केली, पेस्ट्री, आणि फायनली सुद्धा मी आता घरात आलोय. जाम कंटाळा, एवढा कंटाळा आलाय ना की आम्ही घरी येऊन आता जेवण पण केलं. जेवण पण केलेलं आहे. तुम्हाला दाखवू का? हा आणि काय हा हा काय नाही, खूप कंटाळा आलाय आता. ते चेहऱ्यावरून दिसतंय, तुम्हाला दिसतच असेल. चेहरा आमचा सगळं सांगत असेल तुम्हाला की किती कंटाळा आलाय. ओ शिट, जाम कंटाळा आलाय, जाम म्हणजे जाम. असं वाटतं कधी झोपते जेवण, एकदा असं झोपून जायचंय. पण जेवण बनवलं काय ना, सगळं घरी येऊन सगळं करून पण तिने जेवण बनवलं नाही, जाड्याने मला हेल्प केली, मी एकटीने नाही बनवलं. सगळं आता आपण किती सांगायचं ना आता. स्टॉप करूया. मी जेवण बनवायला लागतं ना. हो यार, अरे ते महत्वाचं राहिलंय, तुम्हाला जेवण दाखवलं. सो गाईज, आता आम्ही जेवण बसलोय आणि तुम्हाला जेवण दाखवलंय. पुलाव भात बनवलाय. खूप वास तर एक नंबर येतो. सुवास सुवास भूक नाही लागली आता, असं वाटतं कंटाळा पण आलाय, पण तो वास येऊन भूक पण लागली. सुवास सुवास सुवास, ओके, सुवास, सुवास. तर मित्रांनो, चला येईल पुढे आपण आपला ब्लॉग, आणि एक जेवतो पण आणि झोपतो पण. कारण की काय ट्रॅव्हलिंग नाही कंटाळा आला. ट्रॅव्हलिंग नाही कंटाळा आला, खूप लांब होतो तिथे जायला. आम्ही दरवेळेला जात असतो. आज कंटाळा आलाय खूपच, कसं काय काय माहिती. कारण की मला वाटतं ऊन वगैरे जास्त आहे ना बाहेर, त्याच्यामुळे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय, आणि आपल्या सगळ्यांनी काळजी घ्या, सर्वांनी काळजी घ्या. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. बाय.